नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेले आहे गाईच्या चिकाच्या दुधापासून वड्या। ह्या वड्या एकदम छान आणि खुसखुशीत बनलेल्या आहेत। चला तर मग पाहूया वड्या कशा बनवल्या। ह्या वड्या बनवण्यासाठी मी इथे गाईचं चीक घेतलेलं आहे। इथे गाय व्याल्यानंतर जो चीक निघतो तो चीक घेतलेला आहे। इथे मी एक पातेलं हा भरून चीक घेतलेला आहे। इथे हा चीक मी उकडण्यासाठी एक मोठं पातेलं गॅसवरती अगोदर ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये खाली पाणी सुद्धा ठेवलेलं आहे। इथे मी ज्या भांड्यामध्ये चीक काढलेला आहे ती चिकाचं भांडं मी आता ह्या पाण्यामध्ये ठेवून देते आणि हे मी उकडून घेणार आहे। आता हा चीक उकडण्यासाठी मला 15 ते 20 मिनिटे लागणार आहेत। इथे मी फुल फ्लेमवरती हा चीक उकडून घेणार आहे। आता मी वरून ह्या भांड्यावरती असं झाकण लावून घेते म्हणजे छानपैकी हा चीक शिजेल। आता इथे हा चीक शिजत ठेवून मला 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत आणि छान असा हा चीक शिजलेला आहे। इथे मी दाबून बघितल्यानंतर पूर्ण हा घट्ट झालेला आहे। आता मी हा चीक बाहेर काढून घेते आणि थंड करून घेते। इथे मी हा चीक थंड झाल्यानंतर किसून घेणार आहे। इथे हा गाईचा चीक शिजवलेला थंड झालेला आहे। मी आता कट करून घेते। यातील आता एक मोठा पीस मी कट करून बाहेर काढून घेते। इथे आता मी हा काढलेला पीस आहे हा किसून घेणार आहे। त्यासाठी मी एक किसणी घेतलेली आहे आणि ह्या किसणीवरती मी हा चीक घेतलेला आहे तो चीक मी आता पूर्ण किसून घेते। हा जो शिजवलेला चीक आहे याला खरवस सुद्धा म्हणतात। हा खरवस मी आता किसून घेत आहे। कोणाला जर किसायचं नसेल तर याचे बारीक पीस करून तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता। हे अगदी खोबऱ्यासारखं बारीक होतं। इथे मी किसणीनेच किसून घेतलेला आहे कारण याचे लांब लांब किस छान वाटतो ह्या वड्यांमध्ये। इथे मी सर्व शिजवलेल्या खरवसपासून पूर्ण किस काढून घेतलेला आहे। आता मी याच्या वड्या बनवणार आहे। त्यासाठी मी एक इथे भांडं घेतलेलं आहे। इथे मी अगदी प्रमाणात तुम्हाला दाखवते। इथे बरोबर एक भांडं मी खरवसचा हा किस घेतलेला आहे आणि तेवढीच मी साखर घेतलेली आहे। तुम्ही कुठलंही भांड्याचं माप घेऊ शकता, छोटं घेऊ शकता किंवा मोठं घेऊ शकता, पण बरोबर अगदी जेवढा किस आहे तेवढीच तुम्ही साखर घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये गूळ सुद्धा घालू शकता। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी हा जो घेतलेला एक भांड्या किस आहे तो किस मी या कढईमध्ये घातलेला आहे आणि आता त्याच्यामध्येच मी इथे वरून साखर घालणार आहे। इथे मी किस आणि साखर पूर्ण एकत्र करून आता मिक्स करून घेते। इथे मी कढईमध्ये साखर आणि किस घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी फुलच ठेवलेली आहे आणि या फुल फ्लेमवरती मी आता हे शिजवून घेते। इथे जसं गरम होईल तशी ही साखर वितळेल आणि याचं पाणी होईल। इथे मी एका भांड्याच्या मापाचं किस घेतलेलं आहे त्यामुळे मी छोटी कढई घेतलेली आहे। तुमच्याकडे जर जास्त किस असेल किंवा खरवस जास्त असेल तर तुम्ही एकदम मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा वड्या करू शकता। याच्या भरपूर वड्या बनतात। वड्या बनवते वेळेस तुम्ही अगदी परफेक्ट प्रमाणातच वड्या बनवा, नाहीतर मग वड्या बनत नाहीत। बिलकुल सुद्धा याचा गोळा एकत्र होत नाही कारण वड्या बनवते वेळी जेवढा आपण किस घेऊ तेवढीच साखर घ्यावी लागते। बिलकुल सुद्धा कमी जास्त प्रमाण करायचं नाही, नाहीतर बिलकुल सुद्धा ह्या वड्या बनल्या जात नाहीत। ह्याचा पूर्ण असा घट्टपणा येतच नाही। ते तर छान असं हे घट्ट झालेलं आहे, मिश्रण अगदी एकजीव झालेलं आहे। छान असं हे चिकट सुद्धा झालेलं आहे। एकत्र हा गोळा जमून येतो तेव्हा समजायचं की हे शिजलेलं आहे, पूर्ण साखर आटलेली आहे। आता इथे छान असं हे पूर्ण शिजलेलं आहे, पूर्ण पाणी सुद्धा आटलेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि इथे मी एक ताट घेतलेलं आहे। या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। या ताटामध्ये मी आता जे बनवलेलं हे मिश्रण आहे ते मिश्रण सर्व काढून घेते आणि हे सर्व मी आता पसरवून घेते। ह्या वड्या शिजवते वेळेस गॅसची फ्लेम ही पहिले स्टार्टिंगला मोठी ठेवायची, फुल गॅसवरतीच हलवून घ्यायचं। थोडंसं पाणी आटत आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मीडियम टू लो ठेवायची, नाहीतर पटकन हे लाल होऊन जातं, एकदम करपून जातं। त्यामुळे गॅसची फ्लेम नंतर एकदम मीडियमच ठेवायची। आता इथे छान हे पसरवून झालेलं आहे, एकदम छान सेट झालेलं आहे। 5 मिनिटे मी थंडसुद्धा करून घेतलेले आहे। थंड केल्यानंतर मी आता ह्याच्या वड्या पाडून घेते। इथे आता ह्याच्या छान अशा ह्या वड्या निघत आहेत। इथे मी ह्या वड्या उलटण्यानंच काढत आहे, तुम्ही सुरीने सुद्धा काढू शकता। आता इथे मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते, तुम्ही पाहू शकता खूप छान इथे वडी निघालेली आहे। इथे ह्या वड्यांमध्ये साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे इथे खूप छान वडी बनवून तयार झालेली आहे। ह्या वड्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत। अशा प्रकारे इथे मी ह्या सर्व वड्या काढून घेते।
मग कशी वाटली तुम्हाला वडीची रेसिपी? तुम्हीसुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.